नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजा या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 19 मे 2020 रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव मिळाला आहे. सविस्तर सर्व बाजार समित्यांचा रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय अशी महत्त्वाची एक बातमी ही आपण व्हिडिओच्या शेवट पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात कांदा बाजारभाव. बाजार समिती मोर्शी येथे 56 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 710 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 980 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1090 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती कल्याण येथे 3 क्विंटलची आवक दाखल झाली होती. तर कमीत कमी बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 1000 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती धुळे येथे 4164 क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 550 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती यावल येथे 1322 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 480 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 620 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त यावल येथे 850 रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाले आहेत. त्यानंतर कुर्डवाडी मोडणीम येथे लाल कांद्याची 1049 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती सांगली येथे 2227 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1000 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती पुणे मांजरी येथे 35 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 900 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1000 रुपये क्विंटलपर्यंत होते. पुणे मोसी येथे 379 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतर चंद्रपूर गंजवड येथे 608 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी 700 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते. सर्वसाधारण बाजारभाव 800 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत होते. कांद्याचा प्रकार होता पांढरा कांदा. बाजार समिती नाशिक येथे उन्हाळी कांद्याची 4205 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 325 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 525 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची 19,862 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 818 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती लासलगाव निफाड येथे उन्हाळी कांद्याची 3100 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 652 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती मालेगाव मुंगशी येथे 5100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 210 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 601 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती राहुरी येथे उन्हाळी कांद्याची 914 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 650 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती चांदवड येथे 2490 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 550 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 650 रुपये क्विंटलपर्यंत होते. मनमाड येथे उन्हाळी कांद्याची 4100 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 709 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव बसवंत येथे 20,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 601 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 925 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे आज मिळाले आहेत. पिंपळगाव सायखेड्यात उन्हाळी कांद्याची 3935 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 481 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 693 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती नांदगाव येथे उन्हाळी कांदे 7172 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 94 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर सर्वसाधारण बाजारभाव 450 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 642 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती दिंडोरी येथे 1773 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 690 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 886 रुपये क्विंटलपर्यंत होते. दिंडोरी वणी येथे उन्हाळी कांद्याची 3735 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 350 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण दर 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 942 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती वैजापूर येथे उन्हाळी कांद्याची 3560 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 450 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती रामटेक येथे
270 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर जास्तीत जास्त 800 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती राहत आहे ते 4766 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 550 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर जास्तीत जास्त 750 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती उमराणे येथे 8500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 201 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 721 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती नामपूर येथे उन्हाळी कांद्याची 9771 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 845 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव नामपूर येथे उन्हाळी कांद्याला आज मिळालेले आहेत. महत्त्वाची अशी बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी की राज्यातील 18 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या रकमा शासनाने जमा केल्या नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ही सर्व खाती थकबाकीदार श्रेणीत मोडल्याने आता त्यांना नवी कर्ज देता येणार नाहीत, असा निर्वाळा बँकिंग क्षेत्राने दिला आहे. त्यामुळे राज्यातील 18 लाख शेतकरी जवळजवळ आता नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.